तर मित्रांनो समोर मूर्ती पाहू शकतात तुम्ही, ही 1.5 फुटापर्यंत समोर बघू शकतात तुम्ही. गजमुख अवतार आहे बाप्पाचा. तुम्ही समोरही पाहू शकतात. इकडे 1.5 फूट दत्तगुरू अवतारांमध्ये ही बाप्पाची मूर्ती पाहू शकतात तुम्ही. बालगणेशामध्ये ही सायकलवरचा खूप. तर नमस्कार मित्रांनो, मी मयूर ईशाने, स्वागत आहे आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चिंचपोकळी इथे आलेलो आहोत आणि चिंचपोकळी इथे सुवासिनी आर्ट या कार्यशाळेला आपण भेट देणार आहोत. आणि इथे आपण जे घरगुती गणपती असतात ते 1 फुटापासून 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत असे आपण बाप्पा पाहणार आहोत. त्यांचे कलर काम आणि जे डायमंड वर्क आहे ते सर्व आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. तर चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुवासिनी आर्ट इथे यायचं असेल तर समोर बघू शकतात तुम्ही, इथून येऊ शकतात समोरून. आणि इथे समोरच यांचा बॅनर आहे, घाडीगावकर पेंटर लालबाग सुवासिनी आर्ट. इथे माती, प्लास्टर, फायबर, गौरी, मकर इथे सगळं मिळतील. अजित भानू घाडी यांचे नंबर दिले आहेत दोघांचे. आणि हे सुवासिनी आर्टचा बॅनर बघू शकतात तुम्ही. समोरच बाप्पा पाहू शकतात डिस्प्लेला लावलेले. खूप छान छान मूर्ती. तर मित्रांनो, समोर मूर्ती पाहू शकतात तुम्ही, ही 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत अशा मूर्त्या आहेत. खूप मोहक आणि छान अशा मूर्त्या पाहू शकतात. बाप्पाचे डोळे पण पाहू शकतात तुम्ही, खूप सुंदर असे. पुढे जाऊन अजून बघूया बाप्पा. खूप छान छान असे मूर्त्या आहेत 1.5 फुटापर्यंत. ते समोर बघू शकतात तुम्ही, गजमुख अवतार आहे बाप्पाचा. खूप छान वाटतं. डोळे पण पाहू शकतात, खूप छान असे आहेत. इकडे तुम्ही समोर बघू शकता 1.5 फुटापर्यंत सर्व बाप्पा आहेत. खूप छान छान अशा मूर्त्या तिकडे बाप्पाच्या. इकडे तुम्ही बघू शकतात बालगणेश आहेत छोटे. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. हा उशीवर झोपलेला खूप छान अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. सुंदर सुंदर अशा बालगणेश आहेत. समोर पण तुम्ही बघू शकता 1.5 फुटापासून अशा मूर्त्या आहेत राजा टाईपमध्ये. खूप छान आहे, आसनावरची आहे, बघू शकता. हे पण मूर्त्या तुम्ही पाहू शकता, खूप छान मूर्ती आहे. याची आखणी पाहू शकता बाप्पाची, खूप सुंदर अशी आखणी आहे. समोर तुम्ही पाहू शकता 2 राजा टाईपमध्ये बैठक अशा मूर्त्या आहेत आसनावरती. खूप छान आहेत या मूर्त्या. आणि बाप्पाची आखणीही पाहू शकता, खूप सुंदर अशी आखणी आहे बाप्पाची. तसं खाली पण बाप्पा पाहू शकतात ब्राह्मण रूपी अवतारामध्ये. खूप छान अशा मूर्त्या आहेत. आणि या बैठक आसनावरच्या मूर्त्या खूप अजून छान वाटतात, बघू शकतात. सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत खाली. हा पण तुम्ही बघू शकता चंद्रावर बसलेला बाप्पा. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकतात तुम्ही. चंद्रावर बसलेला बाप्पा, बाप्पाचा वाहन आहे. खूप छान अशा मूर्त्या वाटतात. समोर पण टिटवाळा पॅटर्नमध्ये बाप्पा आहे, समोर पाहू शकता. आणि राजारूपी अवतारामध्ये. मित्रांनो, हे समोर तुम्ही पाहू शकता तिथे ब्राह्मण पॅटर्न ह्या मूर्त्या आहेत सर्व. खूप छान छान अशा मूर्त्या वाटतात. सर्व बैठक मूर्त्या आहेत, सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या. वर पण आहे राजा पॅटर्नमध्ये आणि बैठक अशी मूर्ती. मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकतात खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे बाप्पाची, गोजीरवाणी अशी. आणि जो वरचा तुम्ही फेटा बघू शकतात, खूप सुंदर असं आहे. आणि त्यावर जे वर्क केलं फुलांचा म्हणजे डायमंड वर्क, ते खूप सुंदर असं आहे, बघू शकतात तुम्ही. अशीच मूर्ती आहे आणि चंद्रावर बसलेली आहे. खूप छान वाटतात अशा मूर्त्या. तसेच समोर तुम्ही हा मल्हारी अवतारामध्ये बघू शकता. खाली घोडा आणि तसेच हे बघू शकतात फेटावाले बाप्पा. खूप सुंदर असा फेटा हा बाप्पाला शोभून दिसतो आहे, छान असं वाटतं, बघू शकतात. आणि अरुण दत्ते यांची रेप्लिका 2025ची बॅलन्सिंग मूर्ती पाहू शकतात तुम्ही. आता ही पॅक केलेली आहे, खूप छान अशी मूर्ती आहे. ही पण तुम्ही समोर पाहू शकतात मूर्ती. खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची. आणि जो फेटा वर्क आहे मँगो आणि गुलाबी शेड्समध्ये, तो पण बाप्पाला खूप छान असं उठून दिसतं आहे, पाहू शकता. दत्तगुरू अवतारांमध्ये ही बाप्पाची मूर्ती पाहू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकतात. ही 1.5 फुटापर्यंत आहे मित्रांनो. आणि छान छान अशा मूर्त्या आहेत पुढे, बघू शकता. छान मूर्ती आहे तिथे. मग मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बालगणेशामध्ये ही सायकलवरचा खूप छान असे बाप्पाचं वर्णन केलं आहे, छोटी सायकल चालवताना. आणि मुशकरात जे पॉकेटमध्ये बसले, खूप सुंदर असं वाटतं आहे. आणि तसेच हे पण खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची. आणि त्यांचे वाहन मूषक यांची भेट खूप सुंदर अशी वाटते, बघू शकता.
मित्रांनो समोर पाहू शकतात मूर्ती स्वामीनारायण तिरुपती. खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची. पाठचा प्रभाही पाहू शकतात तुम्ही. खूप सुंदर असे प्रभा आहे आणि गोजीरवाणी अशी मूर्ती आहे ही बाप्पाची. ते बाप्पा पेटेवाले बाप्पाही तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. समोर पाठच्या साईडला पण पेटेवाले बाप्पा आहेत. खूप सुंदर असं वाटतं हे सर. आणि सर्व जे मूर्ती आहेत ते ब्राह्मण लुकमध्ये खूप छान अशा मूर्त्या वाटतात. आणि समोर बघू शकतात तुम्ही कृष्णरूपी अवतारामध्ये आणि समोर गाय आहे त्याच्या पाठीमागे. खूप छान अशी मूर्ती वाटते आणि मोहक खूप सुंदर अशी मूर्ती आहेत या. आणि या राजारूपी टाईपमध्ये मूर्ती आहेत. खूप छान छान अशा मूर्ती आहेत. मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती. तसेच बघू शकता तुम्ही साईबाबांच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे. खूप छान अशी वाटते आणि 1.5 फुटापर्यंत ही मूर्ती आहे मित्रांनो. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत त्या. तसं डिस्प्लेला पण अशा अनेक मूर्त्या तुम्ही बघू शकतात. या डिस्प्लेला पण छान छान अशा सार्वजनिक मूर्त्यांमध्ये तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत त्या बघू शकतात तुम्ही. छान मूर्ती आहे तिथे. सुवासिनी आर्ट्स तुम्ही समोरही पाहू शकतात. इकडे 1.5 फुटापासून ते अशा 2 फुटापर्यंत बाप्पा आहेत. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. हुनरावर बसलेल्या असून द्या आणि छान छान अशा जे गोल्डन पितांबर तसेच गोल्डन धोतर आणि पेटा खूप छान असं बाप्पाला वाटतं. खूप छान अशा मूर्त्या आहेत तिथे मित्रांनो पाहू शकतात. मित्रांनो आज आपण सुहासिनी आर्ट्स इथे आलेलो आणि सुहासिनी आर्ट्स इथे आपण सर्व भक्तांच्या मूर्त्या पाहून झाल्या. 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत असे इथे बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणि तसेच सार्वजनिक मूर्त्या असतात त्यांची प्रतीक तिथेही पाहिजे. खूप छान छान अशा मूर्त्या होत्या. खूप सुंदर कलर काम आणि तसं डायमंडवर केलेलं छान वाटलं इथे येऊन. आणि तसेच तुम्हाला जर मूर्त्या बुकिंग करायचं असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच आणि तुम्ही या आणि बुक करा. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.